जय शिवराय मावळ्यांनो. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील तुंग या किल्ल्यावर. लोणावळ्यापासून जवळच हा किल्ला आहे. तुंग तिकोना कोरीगड असा किल्ल्यांची साखळीच आहे इथं. किल्ल्याचे पायथ्याशी असे किल्ल्याची माहिती देणारा फलक व नकाशा आहे. त्याच्याच विरुद्ध बाजूला मारुतीरायाचं हे असं प्राचीन मंदिर आहे. गडाच्या पायथ्यालाच मारुतीरायाची सुंदर मूर्ती. त्याच्या समोरच असा एक दगडी खांब आहे, असं कोरीव काम केलेला प्राचीन असा शिल्प. कशासाठी वापरत होते हे माहीत नाही, पण प्राचीन असं दिसतंय एकंदर अंदाज. आपण गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. ह्या अलीकडच्या काळातल्या बांधलेल्या पायऱ्या आहेत. थोडं वर चढून आलं की मारुतीरायाची अशी सुंदर मूर्ती दिसते. खंजीरधारी मूर्ती आहे. त्याबद्दल माहिती देणारा फलक सह्याद्री प्रतिष्ठानने इथे लावला आहे. तिथून वर थोडं आलं की आपल्याला पाण्याचं असं प्राचीन टाकं दिसतंय. त्या टाक्याच्याच खाली आपल्याला मेटे दिसतं. मेटे म्हणजे सैनिकांच्या आरामाची जागा. 10 ते 15 सैनिक आरामात इथं आराम करू शकतात. अशा थंडगार आणि आयताकृती कोरलेलं मेट आहे आणि त्याच्यावरतीच पाण्याचं टाक आहे. उन्हाळ्यातही स्वच्छ व सुंदर आणि थंड असं पाणी आहे. तिथून हा दिसणारा हा पवना धरण परिसर. थोडं पुढं आलं की आपल्याला पहिला दरवाजा लागतो. या अलीकडच्या काळातील पायऱ्या आहेत. जुन्या पायऱ्या इंग्रजांनी 1818 साली सुरुंग लावून उडवून दिल्या. हा दरवाजा सुद्धा अलीकडच्या काळातील आहे, पण बाकीचं बांधकाम आहे ते अतिशय पुरातन आहे. शेकडो वर्षापासून ते ऊन वारा यांचा मारा सहन करत आहे. आणि ही तटबंदी अजूनही शाबूत आहे. तटबंदीच्या समोर एक बुरुज आहे. छोटीशी पाऊलवाट तिकडे जाते. तुम्ही बघू शकता किती उंचीवर आपण आहोत. आणि समोर हा निसरडा रस्ता आणि उतार. त्याच्या समोर असे जुन्या इमारतीचे अवशेष दिसतात. आणि तिथूनच रस्ता समोरच्या बुरुजाकडे जातो. ही तटबंदी ढासळलेली आहे. सध्या दुरवस्था झालेली आहे त्याची. शेकडो वर्ष उभी असणार ही तटबंदी. आणि त्याच्या समोरील हा बुरुज. तोही थोडाफार ढासळलेला आहे. तिथून आपण पुढं पायऱ्या चढून गेलो. हा पायऱ्या चढायला कठीण वाटतात म्हणून हा कठीण गड असं नाव दिलेलं आहे. आणि आपण आलो आता जिबी दरवाजाजवळ. जिबीच्या आकाराच्या दरवाजाजवळ, त्याला हनुमान दरवाजा असं म्हणतात. त्याची आपल्या जिभेसारखी रचना केलेली अशी गोल. हनुमानरायाची मूर्ती समोर कोरलेली दिसते म्हणून हा हनुमान दरवाजा असं म्हणतात. याबद्दल माहिती देणारा फलक सह्याद्री प्रतिष्ठानने इथं लावलेला आहे. दरवाजातून आत गेलं की आपल्याला दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या दिसतात. दोन्ही बाजूला दोन, उजव्या आणि डाव्या बाजूला एक असे 2 देवड्या आहेत. देवड्या अजूनही सुरक्षित आणि मजबूत आहेत. तिथून समोर पायऱ्या गेलेल्या आहेत. पायऱ्या चढून वर आलं अशी प्राचीन काळातील आपल्याला इमारत प्रशासकीय कारभार इथून चालवत होता. याला पेढी असं म्हणायचे. आणि तिथूनच
असा पवना धरणाचा सुंदर परिसर आपणाला दिसतोय. त्याच्या समोरील बाजूला हा झेंडा बुरुज आहे. डौलानं फडकणारा भगवा झेंडा. त्याच्या समोर हे प्राचीन गणेश मंदिर, अतिशय प्राचीन गणेश मंदिर आहे. अतिशय सुंदर मूर्ती, याची रोज पूजा होते. समोर तेवणारा दिवा आपल्याला त्याची साक्ष देतो. त्याच्याच बाजूला पाण्याचं टाकं किंवा बारव आहे. सैनिकांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून किल्ल्यावर केलेलं खोदकाम करून बनवलेलं हे पाण्याचं टाकं खूप मोठ्या आकारात आहे. पाणी सध्या खराब आहे. तिथून थोडं पुढे आलं की आपल्याला छोटासा रस्ता किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे घेऊन जातो. आणि आता आपण बाले किल्ल्यावर जवळजवळ पोहोचत आहोत. समोर भगवा फडकत आहे आणि त्याच्या समोर तुंगाई मातेचं मंदिर आहे. छोटस मंदिर आहे. किल्ल्यावरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचं टाकं. सुंदर असं पाण्याचे टाकं आहेत. थंड पाण्याचे टाकं आपण पाहणार आहोत ते. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहोत किल्ले तुंगवर. किल्ले तुंगवरील हे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. कातळात खोदकाम करून पूर्वीच्या काळी बनवलेलं असं टाक आहे. अतिशय स्वच्छ सुंदर आपण पाहू सुंदर असं अगदी तळ दिसत आहे. आणि याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत. थंडगार असं पाणी आहे. आपण पाहू शकता. अतिशय पिण्यायोग्य असं पाणी आहे. पिण्यायोग्य असं पाणी. या किल्ल्यावर सैनिकांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. त्यांच्यासाठी पिण्याची पाण्याची सोय केली. आपण पाहू शकता तळ दिसतोय. याच्यामध्ये मासे आहेत जिवंत पाण्याचा ठिकाण आहे. पाण्याचं तळ दिसत आहे. असं स्वच्छ पाणी. खूप लांबपर्यंत हे पाण्याचं टाक आहे. किल्ल्यावरील हे एक वैशिष्ट्यच आहे. जिवंत पाणी, कुठंही खराब नाही. आणि हे विरगळ आहेत. पूर्वी किल्ल्यावर बलिदान दिलेल्या लोकांसाठीचं विरगळ म्हणजे काय याची माहिती देणारे फलक सुद्धा इथं सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेले आहेत. असा हा तुंग किल्ला कसा वाटला तुम्हाला नक्कीच लाईक कमेंट करून सांगा.